एक छोटा सा चिंटू, छोटा सा, वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई है, तू है क्या चीज, बोलता क्या है, तेरा अंदाज क्या है। चिकने म्हणून आमच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही जास्त आग्रह वळवळ करत असाल ना, तर तुम्हा लोकांना पण किती सभा घ्यायला द्यायच्या हे पण सरकार म्हणून आम्हाला विचार करायला लागेल। म्हणून या हिरव्या सापांच्या उद्योग वळवळ काय झाली MIMच्या नावाने, इथे ह्या राज्यामध्ये हिंदुत्व विचाराचं सरकार नबी बद्दल मोहम्मद पैगंबरांबद्दल बोललं, त्यांना होतं अहो राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडायला देऊ नका। आपको बताना है कि राज्य के अंदर कैसे कैसे लोग खड़े हो गए हैं अपनी एक नई इमेज तैयार करने के लिए। पहले हर रोज एक छोटा सा चिंटू, छोटा सा, वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई है, चिकनी चमेली, तू है क्या चीज, बोलता क्या है, तेरा अंदाज क्या है। चिकने ऐसा नहीं है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते हैं। दरअसल क्या है कि अहमदनगर की सड़क के ऊपर से अगर आप गुजरते हैं तो आजकल मेनका गांधी की वजह से कुत्तों को पकड़ा नहीं जाता है, रास्ते पे ही छोड़ा जाता है। तो कभी कोई गाड़ी पे जा रहे हैं आप, मोटरसाइकिल पे बैठ के जा रहे हैं, कोई गाड़ी में आप सफर कर रहे हैं, तो अक्सर आपके साथ भी हुआ होगा, पीछे भागते हुए कुत्ते आते हैं, भोंकते हैं। आप क्या करते हैं, आप अपना सफर जारी रखते हैं। तो पुलिस वाले साहब मेरा रिकॉर्डिंग कर रहे, मैंने नाम लिया ही नहीं किसी का मेरे भाई, लेकिन जिसको समझना था कि गाड़ी पे सफर कौन कर रहा है और पीछे कौन सा कुत्ता दौड़ रहा है, ये अहमदनगर की आवाम अच्छी तरह से जानती है। काल येऊन आमच्या अहिल्यानगरमध्ये येऊन वळवळ करत होती। तुम्ही एका बाजूला हे म्हणतात की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था मानतो, मग महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही। औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही। हे काय तुमच्या अब्बाच्या पाकिस्तान आणि इस्लामाबाद आहे का की इथे शरिया कानून लागू आहे? इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे, इथे हिंदुत्वादी सरकार म्हणून आम्ही जे काही नियम, इथे जे काही निर्णय घेतले आहे ते ह्या लोकांना कुठेच मानायचे नाही। ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ आता ही मोठी झालेली आहे ते मूळ राजाकार पण स्वातंत्र्याच्या विरोधातच होते। आणि म्हणून आमच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही जास्त आग्रह वळवळ करत असाल ना, तर तुम्हा लोकांना पण किती सभा घ्यायला द्यायच्या हे पण सरकार म्हणून आम्हाला विचार करायला लागेल। कारण का नितेश राणे असो, संग्राम जगताप असो, आम्ही काय व्यक्ती नाही, आम्ही हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे बोलतोय, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिथे बोलतोय। तुम्ही नितेश राणेला शिवाय देत नाहीये, तुम्ही हिंदू समाजाला तिथे धमकवण्याचा प्रयत्न करताय, ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताय। म्हणून या हिरव्या सापांच्या उद्योग वळवळ काय झाली MIMच्या नावाने, इथे ह्या राज्यामध्ये हिंदुत्व विचाराचं सरकार आहे। तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल तर मग पुढे सरकार म्हणून तुमच्या सभा व्हायला द्यायच्या का?
याचा आम्हाला विचार करायला लागेल. सर, या भाषणात त्यांनी काही चिथावणीखोर विधानं केली. नबीबद्दल, मोहम्मद पैगंबरांबद्दल बोललो त्यांनाच होतं, यांच्या कुराणबद्दल बोललो त्यांनाच होतं. मग ह्याच महाराष्ट्रामध्ये ह्याच हिरव्या पिल्लावरांची जिहादी मानसिकतेचे काही जे हिरवे साप जे वळवतात ते आमच्या देवी मातेचा हात तोडतात, आमच्या मिरवणुकीवर दगड मारतात. तेव्हा हे लोकांना, तेव्हा मग आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही गप्प बसायचं? त्या लोकांना बोलता येत नाही, सर्व धर्म स्वभाव आहे ना. मग तुमच्या नबीबद्दल, तुमच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल तुम्ही कोणी सगळीकडे जी काही जोर जबरदस्ती केली जाते राज्यामध्ये, ते सगळीकडे आयलं मोहम्मदचे बॅनर लावा आणि त्याला अगर तुम्ही खालती अगर धमकवत, त्याच्या नावाने अगर धमकवत असाल ना, तर चिंता करू नका. राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडायला लावू नका, एवढं या निमित्ताने सांगितलं.